नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षात्मक उपाययोजना कायदेविषयक सक्षम कार्यशाळा श्री शिवाजी महाविद्यालय व पोलीस विभागाचे संयुक्त उपक्रम। विद्यार्थ्यांनी स्वरक्षणासाठी सक्षम होण्याची गरज। प्राचार्य डॉक्टर रामेश्वर भिसे। जिल्हा पोलीस व श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अकोला कनिष्ठ शाखेच्या अंतर्गत सखी सावित्री समिती व विशाखा समिती यांच्या वतीने विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षात्मक उपाययोजना कायदेविषयक कार्यशाळा संपन्न। जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या संकल्पनेतून संपूर्ण जिल्ह्यात सुरू असलेल्या सक्षम उपक्रमांतर्गत विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षात्मक उपाययोजना कायदेविषयक कार्यशाळा श्री शिवाजी महाविद्यालयाच्या वसंत सभागृहामध्ये आयोजित करण्यात आले होते। या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रामेश्वर भिसे, प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले श्री निलेश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक रामदास पेठ अकोला, प्रमुख मार्गदर्शक श्री गोपाल मुकुंदे, समुपदेशक सक्षम टीम पोलीस विभाग रामदास पेठ, पोलीस स्टेशनचे गोपनीय विभागाचे श्री किरण मुळतकर, कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्राध्यापक सुशीला मळसने, विज्ञान विभाग प्रमुख प्राध्यापक गोविंद काळे, कला विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर अर्चना पोटे, वाणिज्य विभाग प्रमुख डॉक्टर अस्मिता बढे, ब्रँड अँबॅसिडर अमरावती विद्यापीठ रोहन बुंदेले उपस्थित होते। प्रमुख मार्गदर्शक गोपाल मुकुंदे यांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थी सुरक्षा संदर्भात लैंगिक शोषण, सायबर क्राईम, फसवणूक व त्याबद्दल असलेले कायदेशीर बाबी या विषयावर मार्गदर्शन केले। सोबतच या सर्वांमध्ये अकोला पोलिसांची भूमिका मांडली। कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती निलेश गायकवाड यांनी पोलीस विभागातर्फे विद्यार्थ्यांकरिता असलेल्या सुविधा याबद्दल माहिती दिली। अध्यक्षीय भाषणाला डॉक्टर रामेश्वर भिसे यांनी जेवढे महत्त्वाचे अभ्यास आहे त्यापेक्षा वाढत असलेले अत्याचार, सायबर क्राईम ह्या विषयावर जनजागृती होणे हे देखील महत्त्वाचे आहे असे मत व्यक्त केले। सोबतच कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्राध्यापक सुशीला मळसने यांनी केले। संचालन यांनी तर आभार प्रदर्शन कला विभाग प्रमुख डॉक्टर अर्चना पोटे यांनी केले। कार्यक्रमाला वाणिज्य व्यवस्थापन शाखेचे प्रमुख डॉक्टर संजय तिडके यांच्यासह कनिष्ठ महाविद्यालयातील तिन्ही विभागाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।